आणि 2 लाख रुपयाचं बिल काढलेलं आहे ग्रामसेवक. काय आहे वेलकम नाव आहे हे. आणि ह्या वेलकम नावासाठी बनवण्याचा खर्च ग्रामसेवकनी 2 लाख रुपये दाखवलेला आहे आणि त्याचं बिल पण रिलीज केलेलं आहे. नाही थांबा, येऊ दे त्यांना तेच विचारा, येऊ दे त्यांना, येऊ दे बाहेर येऊ दे. ते कुठे विस्तार अधिकारी आता सेल्फी पॉइंट आहे गारगोटी संग्रहालयाचे मालक केशवांना काय विषय आहे? मोबाईल बघू ना. हो सर ऐका ना, हे जो सेल्फी पॉइंट बनवलेला आहे सीमा तानपुरेच्या खात्यावरती याचे जवळपास 2 लाख रुपये काढण्यात आलेले आहे बिल ग्रामसेवकनी ह्या वेलकम नावाचं. हे याचं का ते अभियानात येतं का वसूल? या अभियानात आहे. प्रशासकीय खर्च बोला ना भाऊसाहेबांना बोलवा. 2 लाख रुपये सीमा तानपुरेच्या नावाने याचं बिल गेलेलं आहे. विड्रॉ झालेलं आहे. भाऊसाहेब, हे वेलकम नाव आहे, सेल्फी पॉईंट म्हणता, याला किती रक्कम यायची? सेल्फी पॉईंटसाठी टोटल म्हणजे प्रशासकीय खर्चासाठी 7.5 लाख रुपये धरलेली होती, पण त्यापैकी 2 लाख रुपये आतापर्यंत जे आपण अभियान राबवलं, हे अभियान 2 वर्षापासून राबवतोय. आणि अभियान राबवण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला भूमी, जल, वायू नाही ते झालं एक नावासाठी नाही, जे आपण सेल्फी पॉईंट या ठिकाणी किती सेल्फी पॉईंट आहे इथे पण तो आता बनवेलय का? पण त्याचे पैसे देणं बाकी होते. पैसे देणं म्हणजे हा खर्च आताचा आहे, एस्टिमेट. त्याचं काम वेगळं का नाही टाकलं तुम्ही? अभियान ज्यावेळेस राबवतो तर अभियानासाठी आपल्याला अभियानाला हे भाऊसाहेब सांगता आम्ही खिशातून खर्च केलेले, मला स्वतः बोललेले, आणि यांना खिशातून खर्च करायची गरज काय? म्हणजे एवढे मोठे वाया चालले का? काही रुपये खर्च नाही याने खिशातून, मग खिशातून यांनी रुपये खर्च केला आणि कोटी रुपये खाल्ले, असा आमचा आरोप आहे यांच्यावर. सीमा हरिश्चंद्र तानपुरेच्या नावावर 2 लाख टाकले आणि ते तिच्याकडून विड्रॉ करून घेतले. आमचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बरं ठीक आहे, चला व्हिडिओ घ्या त्यांना म्हणा, पाडवी साहेबांना म्हणा. हे बघा 2 लाख रुपयाचं नाव, हे इथं हा व्हिडिओ घ्या साहेब. हे 2 लाख रुपयाचं हे नाव आहे, वेलकम नाव बघता. कोणत्या गटात वृक्षारोपण केलेलं आहे सर? चला ते दाखवा. इथं रस्त्याच्या दुतर्फा घे नाही, दुतर्फाने एकच बाजूला केलेलं आहे त्यांनी. हे झाड इथून सुरू झाले का? हे काय 5-5 रुपयाला भेटतं. तुम्ही शांतता घेतली ना, सगळं होईल. तुम्ही कटकटी करू नका. गाव हे जुडपय का झाड? तो तिथं प्रार्थना घेतली होती मी 15 ऑगस्टला. आताचा बजेटचा नाही भाऊसाहेब, कुठलं अभियान 2023 मध्ये अभियान राबवत असेल तर अभियानाला शासन पैसे त्याला मोदी शासनाने हे पाठवलं. हे सर प्रश्न विचारतो. तुम्ही दानशूर खूप मोठे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही खर्च घ्या. मी काय गाड्या घ्या ना तिकडे खाली. सर हे बघा रस्त्याच्या दुतर्फा 31 ऑगस्ट 2025 ला आम्ही ज्या दिवशी लाईव्ह केलं त्या दिवशी तर काही कंपाऊंड वगैरे नव्हतं. आता इथं कंपाऊंड दिसू राहिले. 2 दिवसापासून चालू आहे. 2 दिवसापासून कंपाऊंडचं काम चालू आहे. व्हिडिओ हे कंपाऊंड आता 2 दिवसापासून चालू झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह केलं 2 वर्षामध्ये पाडवी सर हो, पाडवी सर दुतर्फा आहे काही चेक तर आहे का ते पण चेक करा. आणि लावलेले कसे झाड मोजायचे झाड मोजायचे. कोणत्या जातीचे किती वृक्ष, कोणत्या जातीचे? आंबे बिंबे काय ते दाखवा. सेल्फी पॉइंट आहे 2 लाखाचा. बघून घ्या ना. नाही सर तुम्ही रस्ता आणा 2 मिनिटं. काही वेळ नाही. त्या तुमच्या रजिस्टर मध्ये असेल ना कोणत्या प्रजातीचे किती झाड आहे, कुठल्या प्रजातीचे किती वृक्ष आहेत त्याचं रजिस्टर आणा. लवकर घ्या लवकर घ्या. भाऊसाहेबाला प्रश्न विचारला का? भाऊसाहेब मुका होता आमचा. यांना लाईव्ह मध्ये घ्या ना, यांच्या कामात काय सहभाग आहे. आम्ही कामात काय सहभाग म्हणजे तो त्या सरपंच आहेत गावचे. आम्ही ग्रामस्थ काय करतात, तुम्ही जसे आहे ना ग्रामस्थ तसे आम्ही पण ग्रामसेवकाची बाजू घेण्यात एकदम 1 नंबर पटाई. आम्ही ते झाड आहे मोदा चुकीचा असेल मला एकच सांगायचं, हे झाड या गावाने अरे कटकटी नका करू. ऐक ना, कटकटी सोपा विषय. शांत आम्ही गावचे गाव कोणाच्या बापाचं नाही. अरे तुम्ही कटकटी केशव अण्णा, ए ऐक ना दिनकर, नको ना तोंडी नको लागू, थांब ना तोंडी नको.
नको लागू हा. रिलेटिव्ह आहे का तुमचा तो? हे बघा हे जे आहे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड यांनी केली बरोबर. हे उपसरपंच आहे, यांना विचारलं का तुम्ही? बघा ए दिनकर, अरे नको ना तोंड लावू, गप ना. हे मुद्दाम कटकट करायच्या मागे यांच्या कटकटीला कोणी खात नाही. सगळं हे बघा चुकीचा मेसेज जातोय, हे सगळं पाहू राहिले. तुम्ही शांत बसा ना. हे बघा आज कामाचं बोला. हे बघा या रस्त्याच्या दुतर्फा 3000 रुपये लावले. भाऊसाहेबांना बोलवा इकडे. भाऊसाहेब पुढे आणि मंदाराकडे. हे झाडं लावलेले गाव बदलत नाही. आता ऑनलाईन लोकांच्या नावाखाली यांनी पैसे काढले. आम्हाला माहितीच नाही. वृक्ष लागवड हे काम जर नसतं, पेपरी जर बिल निघाला असतं, मान्य भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला. प्रत्यक्षात काम बघा आणि कागदपत्र बघा. तू झाड मोजले का? झाड मोजले का? तू झाड मोजले का? किती आहे? किती आहे? तुला माहिती आहे? तू सरपंच आहे ना? तू सरपंच, तू झाड मोजले का? किती आहे? किती झाड आहे सांग बरं. नाही बदनामीचे तुम्हाला एवढं झाड किती मोजले ते सांग ना तू. भाऊसाहेबांशी बोललो होतो. कसं काय केलं मग? कोणाला विचारलं एकही सदस्य नाही. काम चालू असताना पोल चोरीला गेले. स्ट्रीट लाईट चोरीला गेला. भाऊसाहेबनं जर कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे ना, ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय त्याला लागेल ना. याला काय लागली? तुम्हाला काय कशी लागली कॉन्ट्रॅक्टरची? कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई करायची ते होईल सुरू. ऐका ना ऐक ना दिनकर. तसं काही नाही. अरे ऐक रे, बरोबर. तुम्ही माझ्या नियंत्रणात नाहीये. नाही सर, एक शब्द बोलणार नाही. वाद करायला नाही आलोय आम्ही तर. एक मिनिट ऐका. तुम्हाला चौघांना तोंडाला कुलूप लावा लागणार आहे. त्याशिवाय काम चालणार नाही तर आम्ही पुढच्या 10 मिनिटात निघून जाणार. आपल्याला आता वाइंड अप करावं लागणार आहे. निघून जा. झाडांची गणना आता इथे होईल. आम्हाला स्वतःला खूप कामं असल्यामुळे आता आम्ही आमचं हे जे पब्लिक ऑडिट आहे मेन म्हणजे ताई एक मिनिट, कुठल्याही ग्रामपंचायतीच्या कारभाराची अशी पब्लिक ऑडिटद्वारे चौकशी आजपर्यंत होऊ शकली नव्हती आणि ही चौकशी होते आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे आणि त्या पब्लिक ऑडिटला सुरुवात झालेली आहे आणि ती पब्लिक ऑडिट आता सगळी जनता करते आहे. त्याचं स्वागत आहे. तेच करायचं आपल्याला, तेच करू आपण. दाखवतोय आमच्या ग्रामपंचायत पासबुकापासून आमच्या भ्रष्टाचार असेल तुम्ही सिद्ध करा आणि त्या ग्रामसेवकला त्या सरपंचाला जागेवर सस्पेंड करा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सजा द्या ना तुम्ही. कॉन्ट्रॅक्टर येतच नाही. भाऊसाहेबांना मी काम आहे, हे झाडांचे काम चुकीचे चालू आहे. काम आहे. इंजिनियरांनी चौकशी केली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरला इंजिनियर सुद्धा येईल नाही, कॉन्ट्रॅक्टर येईल नाही. हे भाऊसाहेबना कोणाला त्याच्याच मनमानी चालू आहे. आणि तो हा त्यांना प्रश्न विचारा. किती 7,000 झाड आहे का? 7,000. हा 3,000 झाड मोजून द्या भाऊसाहेब. सॅम्पल टेस्ट घ्या. 3,000 झाड. कोणत्या प्रजाती भाऊसाहेब सांगा. रस्त्याच्या हो आता तुम्ही गप्प बसा. 3,000 झाडं मोजू द्या आम्हाला. रस्ता दुतर्फा 3,000 झाडांचं अंदाजपत्रक आहे आणि सदर अंदाजपत्रक हे 3 वर्षाचं आहे. त्यामध्ये रस्ता दुतर्फामध्ये शासनाच्या एस्टिमेटप्रमाणे 50 रुपयाला एक झाड आहे आणि आम्ही इथं रस्ता सुशोभीकरणाच्या हिशोबाने उंच झाडे या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पाम आहे, अशोक आहे, रेंट्री आहे, महोगनी आहे, कदम आहे, त्यांना बोलू. कदम आणि सिलोरोक अशा विविध प्रकारच्या सुशोभीकरणाच्या ज्या प्रजाती त्यामध्ये बकुळ पण आहे. तर ह्या प्रजाती आम्ही रस्ता दुतर्फा लागवड करण्यात आलेली आणि असे 3,000 झाड आहेत. ते 3,000 झाडं आहे. आम्हाला फक्त हा सॅम्पल टेस्ट द्या.
हे 3000 झाडं मोजून द्या तोपर्यंत कोणीच मध्ये बोलू बोल नका. नका. ओके सर चला आणि जर बोलले ना तर मग जय रामजी की. चला बोला सर झाडांची जर मोज भाऊसाहेब 1000 रुपये झाड एक मिनिट संख्या पाहिजे आता ते 500चा असो का नाही, बोलले होते ना संख्या पाहिजे मला बोलले होते थांबा ना बाकीचं बोलू नका. मोजा काउंटिंग करा. प्रत्येक झाडाची किंमत 50 रुपये लावले तिथून लावून ये ए बाळा, ए दादा ओय, जिंकर, ए. अरे 3000 झाडं मोज, बाकी काही मोजू नको आता. ते मोजतील ना ते सांगा पुढे भाऊ. भाऊसाहेब मध्ये काला बाहेर नव्हतं माझा ना मोजून द्या. काही नाही पण रे. हे मोजतील ना यांनी 3000 लावले कोण म्हणते मोजा. तू ये बाजूला काही झाडं घ्यायच्यात पुढे, हे नका मोजू. त्यांनी लावले ना त्यांनी असं ते या रस्त्याला दुसरं कोणतं जुनं झाड आहे वाड्याचं सोड कोणतं जुनं आहे बरं आता इकडे दुतारपा या साईडला पण बघा कुठे झाड आहे. मोठे झाड मोजून राहिले भाऊसाहेब. या साईडला बघा बरं किती झाड आहे. जागा नाही तिथं नाही लावलेली काउंटिंग करा बोला फक्त. जोर जोरात मोजा. अरे पहिले 1000 झाडं मोजा, दुतर्फा या शब्दात अडकू नका. 3000 झाडं मोजा. आता हे काम आता चालू होतं बरं का जेवण पाणी सोडित आहे. अंतर किती पाहिजे झाडामध्ये? ते फुटाचंच आहे फुटाचंच अंतर ठेवलं ते म्हणा राष्ट्रीय जवळ आहे ना जोरात मोजा साहेब. जोरात मोजायच्यात थोडं दिसलं कळायला पाहिजे भाऊ. झाड मोजून राहिले असे 100 पर्यंत आले का थांबा तिथं. हे सांगा आतापर्यंत 100. 100. हां ईडवर 100 आले पुढचे पुढचे घे ना. 100 घ्या घ्या. करा करा. 3000 मोजायचे. 100 झाले पर्यंत 100 झाले आजपर्यंत चला पुढे चला. 100 झाले पर्यंत 100 झाले हो चला. आहे बाई काय झाड आहे निघत. पाहू ना त्या वाटची एक जणांना मोजून नाही मोजून द्या लाईव्ह 49 50. थांबा थांबा नाही. नाही 50 हा 48. ठीक आहे 150 धरा. ऐका ना भाऊसाहेब, एका झाडामधलं अंतर किती पाहिजे? आता आपण जे माझी वसुंधरा अभियानामध्ये वायू तत्वामध्ये जो रस्ता दुतर्फा सुशोभीकरण करणे याच्यासाठी आपण कमी अंतर घेण्यात आलेलं आणि जो धुळीचं प्रदूषण हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण वृक्षांची भिंत करण्यासाठी आपण ह्या झाडामध्ये कमी अंतर ठेवून घनवन पद्धतीने वृक्ष लागवड या ठिकाणी करणार. वृक्ष लागवड घनवन नाही बरं का. घनवन दुसरे 2 गट वेगळे. वृक्ष लागवड रस्ता दुतर्फा घनवन पुढे त्याच्यात लिहिलेलं आहे का तुम्ही घनवन? ठीक आहे घनवन लिहिलंय तर 3000 झाडं मोजून दाखवा. रस्त्याला घनवन नाही, फक्त वृक्ष लागवड लिहिलेलं आहे प्लॅन एस्टिमेट मध्ये. घनवनचे 2 गट आहे तुम्हाला सांगतो. तर एक गावरान आहे आणि एक दुसरं आहे. तुम्ही तिथं जाऊ पण शकत नाही आता सध्या. आजूबाजूला चौकट पाणी अशा ठिकाणी वृक्ष लागवड केली. आता 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 तुम्ही लाईव्ह करा. आता आम्हाला इथपर्यंत झालं. सर 150 झाले पुढं. हे 150 झाले. मोबाईल पकड. मोबाईल पकड. छोटे मोठे सगळे मोजा कंपाऊंड कसं उभं राहील? छोट्या झाडांचं ग्रामसभेने सांगितलं फुकट आणून सुशोभीकरण
कोणता पोल तू काढून नेले 85 बर 88 90 इथं इथपर्यंत इथं तक ठेवा 90 झाली इथपर्यंत ते 150 आणि हे 90 240 इकडे कशामुळे इकडे जागा नाही तर तुम्ही कसं जागा नाही तर फक्त एस्टिमेट करून फक्त पैसा खर्च करायचा का खाते खाली करायचं का ग्रामपंचायतीचे प्रायव्हेट जागा आहे ना तिकडे लावले नाही हो सर आमच्या तिकडे का बरं आणून लावले हो सर जागा नाही तुम्ही आराखडा कसं काय बनवला झाड तुम्हाला जर जागा नाही ना तेवढा 100-200 हो सर 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 ते 150 आणि हे 90 टोटल 240 झालेले सर वृक्ष नाही झाले त्या बाजूला पकडून घ्या ना त्या बाजूला पकडा ना तिकडे खाजगी मालकी तिकडे खाजगी मालकी कोणता सरकार रस्ता एक मिनिट सरकारी रस्ता आहे कॉन्क्रीटीकरण थांबा आता 240 झाडं इथपर्यंत मोजून झालेले आहेत हा 3 वर्षाचा प्रोजेक्ट आहे हे तुमच्या लक्षात आहे का हा बरोबर 3 वर्षांमध्ये हे 3000 झाडं लावायचे आहेत नाही आता लावले त्यांनी 3000 त्यांना विचारा सर सर पण 240 झाडं लावायला ओके सर मला पूर्ण करू हा बोला सर बोला 3000 लावलेले मला पूर्ण करू देता का बोला सर त्यांनी 3000 झाडांचं पेमेंट केलंय का हो नाही केलं 3000 झाडांचं 6,71,000 दिले ना फक्त 6,20 लाख रुपयाचं इस्टिमेट आहे सर 6,71,000 होतं आतापर्यंत बरं 200 एवढे पैसे गेले सर 240 झाडांना मला पूर्ण करू द्याल का तुम्ही ठीक आहे बोला 3 वर्षामध्ये हे 3000 झाडं पूर्ण करायची आहेत आणि याच्या 2 किंवा 3 फेजेस आहेत बरोबर या पहिल्या फेजचा आपण ऑडिट करताना फक्त आम्हाला 240 झाडं सापडलेली आहेत बाजूने सापडली दोन बाजूने आहे अजून गावात मग त्याचा हे बघा गोंधळ कोणीच करू नका ऐका मला हो सर मला 1 मिनिट तुमच्या कोणते एक मिनिट कोणता रस्ता आहे प्रायव्हेट मालकी इथं फक्त हा 1 मिनिट हा हळू बोल थोडा हळू बोल कोणती आपण मोजू ना पेमेंट गेलं ना 6,71,000 पेमेंट गेलं कॉन्ट्रॅक्टर कडून कमिशन झालं ना त्या सरपंच आणि ग्रामसेवकाने पेमेंट जायला नसतं आपण केलं पेमेंट जायला नसतं आपण कशाला बोललो असतो कोणला कोणते सदस्य आहे ना समक्ष सदस्य आहे ना समक्ष सरपंच ग्रामसेवक यांनी कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे खाल्लेले यांनी आमचा आरोप आहे त्यांच्यावरती बरं सर 240 झाडांचा हिशोब बोला 1 मिनिट भावे सर बोलतील आता शांत राहा सगळे तुम्ही बोलू नका हे बघा तोंडी लगेच बोलता नसेल येत नाही एवढं काही घाबरू नका बरोबर आहे आधी रेकॉर्ड झाले तिकडे ओके कागदावर रेकॉर्ड ओके सगळं तुम्ही पण पुण्या मोजा सर
आमच्या तुम्ही लाईव्ह करता पूर्ण झाड हे पण मोजा मोजू सगळे मोजायचे एक एक झाड मोजून घ्यायचं कारवाई करा तुमच्या झाडं लावायला लावा बोला सर ताई थांबा आता 240 झाडं आतापर्यंत मोजून एक झाले. इथपर्यंत झाले हा. आवाज वाढवून काय होतंय कामामध्ये व्यत्यय निर्माण होतो. बरोबर इथं जर तुमचं नाणं आहे ना खणखणीत आहे ना तर भुशावर सुद्धा वाजेल. वाजायला पाहिजे तर तुम्ही वाजू नका. तुम्ही वाजवा त्या नाण्याला वाजू द्या. आम्हाला ते नाणं खाली टाकू द्या. आणि यांनी सुद्धा आहे ना तेवढा पेशन्स ठेवा की नाणं पडल्यानंतर त्याचा आवाज तर ऐका. पण आपलाच आवाज इतका चालू आहे. सर हे म्हणतात काल त्यांनी तार कंपाऊंड केलं अजून काम चालू होतं काम करणारच ना ते लोक बिल कसं काय गेलं पूर्ण बिल नाही दिलं त्यांना पूर्ण बिल नाही अरे 6,71,000 गेलं दिलं 6,71,000 त्यांनी तुला कॉन्ट्रॅक्टर आहे का गावची बदली होती कॉन्ट्रॅक्टर कोण याला बोलवा त्याला फोन लावा तुमच्या समोर बोलवा फोन लावा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे नाव सांगा कॉन्ट्रॅक्टरचं पूर्ण एक एक झाड मोजाचं कमी असेल ना एक मिनिट त्याच्याकडून पूर्ण झाडं लावून घ्या कारवाई करायची लावायचं नाही कमी का लावले फोन लावा बरोबर ठीक आहे एक मिनिट कॉन्ट्रॅक्टरला बोलायला लावायचं एक मिनिट काढून नाही राहिलं ना बाहेर काढा ते यांनी लाईव्ह आणले हेच बोलतं फक्त येतात बोलायचं नाही का कॉन्ट्रॅक्टर का येत नाही याचं काही उत्तर सांगता येईल तुम्हाला? कोणत्या द्यायला येत नाही आज कॉन्ट्रॅक्टर आपण काही तसं बोलवलं नव्हतं का बोलवलं नाही? कारण आता जर इथे तुमची चौकशी समिती आहे ना, समिती म्हणजे आपल्याला आज रेकॉर्ड दाखवायचं होतं. बरं त्याला काय आपण फुकट नाही बोलवत आहे. त्याला 20 लाखाचं काम दिलेलं आहे. 20 लाखाच्या कामात त्याला 100% 3 किंवा 4 लाख रुपये मिळणार आहेत. जास्त त्याच्या हक्क नाव थांबा हो हक्काचे त्याचे ते त्याला मिळावे. मग त्याचं उत्तरदायित्व नाहीये का इथं येऊन काही प्रश्नांची उत्तरं देणं? आज आपण तो देत नाहीये ना. आणि तुम्ही प्रशासक म्हणून आहे ना त्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे. कारवाई करा तुम्ही त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे नाव सांगा कॉन्ट्रॅक्टर प्रतीक राजेंद्र चौरे यांच्या नावाने हे काम आहे. एक आहे हेमंत मानकर आणि एक प्रकाश चौरे या नावाने ही 3 कामं आहेत वृक्ष लागवडीची. पूर्ण टोटल 20 लाखाचा हा जो कार्यक्रम आहे हा 20 लाखाचा आहे ना? हो नाही वृक्ष लागवड 20 लाखाचा आहे. त्याच्या पुढचं त्याच्यानंतर दुसरं जे वृक्ष लागवड आहे ती घनवन क्रमांक 1 ती 23 लाख खर्च किती झाले ते सांगा. 43 लाख रुपयाचं काम. आणि त्याच्यात हे 3च कॉन्ट्रॅक्टर आहे. 3 नंबरचं जे काम आहे टोटल 43 लाखाला जबाबदार त्यांचं उत्तरदायित्व 3 जणांचं. आतापर्यंत बिल किती सोडलं ठीक आहे. एक काम आता ऐका त्याची पहिली फेज पूर्ण झाली आपल्याकडनं. आज फक्त 240 झाडं या घरापर्यंतचे मोजले झालेले आहे. पुढचे झाडं मोजले जातील. तुम्ही गोंधळ घालू नका. गोंधळ घातलं ना तर हिशोब लागणार नाही. आणि नुसतं याच अपेक्षित असतात सगळ्या ग्रामपंचायती आणि इथंच अडकतात त्या. तुम्ही गोंधळ घालणार तर असं हे बघा तुम्ही नशीबवान समजा स्वतःला की पहिल्यांदा कुठल्या तरी गावाचं पब्लिक ऑडिट होतं. या तुम्हाला ती बदनामीची भीती वाटते ती पण स्वाभाविक आहे. यांना पण हिशोबामध्ये हिशोब मिळणार नाही ही असुरक्षितता वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही आज बसून दोन्ही पार्ट्या बसून आहे ना इतिहास रचत आहात. पारदर्शकतेचा आग्रह म्हणून RTI ॲक्ट आला आणि त्या अंतर्गत सगळं पारदर्शक काम व्हायला पाहिजे. आणि पब्लिक ऑडिटचे अधिकार तुम्हाला प्रत्येक ग्रामस्थाला आहे. आणि आज चुकून माकून तुमच्याकडे हा प्रसंग आलेला आहे तो चालला पाहिजे. तुम्ही जरी आता सरपंच नसल्या ना तर पुढच्या सरपंचांनी सुद्धा असं पब्लिक ऑडिटद्वारे ना हिशोब द्यावा. हा पायंडा पडेल इतिहासाची. तुम्ही आहे ना पहिली आहे ना पायरी रचून राहिली आत्ता. तर तुम्ही काम अँड क्वाईट राहा, पेशन्स ठेवा. आणि हा पब्लिक ऑडिटचा जो इतिहास रचला जातोय गोंधळ घालून काहीच होणार नाही. फक्त रीतसर व्यवस्थित शांततेत सगळं हा आपण आहे ना चुकीचं त्याला चुकीचं म्हणा. ऐका पहिली पायरी 240 ला क्लोज झाली. आणि इथे आता आपण आहे ना हे लाईव्ह थांबवू. दुसऱ्या फेजचं जे मोजणी आहे ती लाईव्ह न करता ग्रामस्थांनी बसून ती मोजणी करा. आत्ता काहीच प्रॉब्लेम नाही. कंटिन्युएशनमध्ये राहा. मला स्वतःला वैयक्तिक फॅमिली प्रॉब्लेम आहे. मला तिकडे जायचं आहे. तर तुम्ही ते करून घ्या आणि काही अडचण येणार नाही. काय म्हणणे तुमचं याच्यावर? ठीक आहे का? दिनकर बरोबर आहे सर. ठीक आहे चला बंद करते आता. बरं ऐका सर